इयत्ता 5वी. विषय विज्ञान. घटक अन्नसंचय आणि पर्यावरण संवर्धन. उपघटक वनस्पतींची रचना. अध्ययन निष्पत्ती. गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतो, जसे की सोटमूळ आणि तंतुमय मूळ. विद्यार्थी मित्रांनो, वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतना क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत. सजीवांचे 2 गट पडतात, प्राणी व वनस्पती. आपण वनस्पतींची रचना कशी असते ते आजच्या या घटकातून अभ्यासूया. वेगवेगळ्या वनस्पतींचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी वेगवेगळी असतात. या विशेष गुणधर्मांचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो. आपण वनस्पतींच्या या अवयवांची आता सविस्तर ओळख करून घेऊया. मूळ. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ, तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ म्हणतात. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. मुळांच्या टोकांच्या भागांवर केसांसारखे धागे असतात. त्यांना मूलरोम म्हणतात. मुळाचा टोकाचा भाग नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. त्याला मूल टोपी म्हणतात. मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे 2 प्रमुख प्रकार असून द्विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते, तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळे, आधारमुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश होतो. खोड. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे त्यांना पाने फुटतात. खोडाच्या 2 पेरांतील अंतराला कांडे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. पान. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय. काही पानांच्या पर्णतलाशी छोटासा पानांसारखा भाग दिसतो, त्याला उपपर्णे म्हणतात. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. अशा पानांना साधे पान म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते. अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत. खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने
एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते. यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागांत विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळेच तयार होते. तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास असणारे, तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिराविन्यास असणारे असते. फूल. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पधारावर असतात. निदलपुंज. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय. दलपुंज. दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. पुमंग. फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश व वृत्तजायांग असतात. जायांग. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा बनलेला असतो. त्यात कुक्षिवृंत व अंडाशय असते. फळ. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते. फळांमध्ये बी असते. ज्याचे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतात. तर ज्यांचे 2 समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणतात. अशा प्रकारे आज आपण मूळ, खोड, पान, फूल व फळ यांच्या आधारे वनस्पतींची रचना थोडक्यात समजावून घेतली. यावर अधिक सराव नक्की करा बरं का. धन्यवाद.